जय हिंद. नमस्ते विद्यार्थी प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SVPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट सेकंड सेमिस्टर 4 2019 क्रेडिट पॅटर्नमधील रिसेंट ॲडव्हान्सेस इन मार्केटिंग या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि स्टडी पर्पजसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चनची लिस्ट या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तसेच बाकी व्हिडिओ किंवा बाकी विषयाचे जे काही व्हिडिओ आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये तसेच यूट्यूब चॅनलला देखील आपल्याला बघायला भेटेल आणि त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे नजर टाकूया. विद्यार्थी मित्रांनो, रिसेंट ॲडव्हान्सेस इन मार्केटिंग हा विषय तुम्हाला मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमधून अवेलेबल आहे. तुम्हाला ज्या लँग्वेजमधून परीक्षा द्यायची त्या लँग्वेजमधून तुम्ही उत्तरं लिहू शकता. यामध्ये तुम्हाला जी काही क्वेश्चन पेपर असणार आहे ती एकूण 60 मार्काची असणार आहे. त्यासाठी तुम्हाला पासिंगला 24 मार्क्स असतील आणि टाईम ड्युरेशन तुमचा 3 तासाचा असणार आहे. परीक्षेमध्ये एकूण तुम्हाला 6 प्रश्न विचारले जातील. काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन असे आहे की क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th असे 4 प्रश्न आहे. या 4 प्रश्नांपैकी कोणतेही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. आणि राईट साईडला तुम्हाला ज्या काही फिगर दिसत आहे त्या तुमच्या मार्क्स डिनोट करणार आहे. असे 3 नंबरची इन्स्ट्रक्शन तुम्हाला परीक्षेमध्ये दिली जाईल. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 हा तुम्हाला MCQ राहील, ज्यामध्ये तुम्हाला 8 MCQ दिले जातील. त्यापैकी कोणतेही 6 MCQ तुम्हाला सॉल्व करायचे आहे. बट मी म्हणेल की 8च्या 8 MCQ तुम्ही सॉल्व करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स हे भेटून जातील. एखादी जरी MCQ चुकली तरी बाकीचे याच्यातून ते मार्क्स कवर होतील. म्हणजेच क्वेश्चन नंबर 1 MCQ हा 6 मार्कासाठी असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th हे प्रत्येकी ब्रॉड क्वेश्चन असणार आहे, ज्यासाठी प्रत्येक प्रश्नाला 14 मार्क दिलेले आहेत. म्हणजे 14 त्रिक 42 मार्कासाठीचा क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th असणार आहे. त्यापैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तर क्वेश्चन नंबर 6 हा शॉर्ट नोट्स असेल, ज्यामध्ये 4 किंवा 5 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायच्या आहे. एका शॉर्ट नोट्सला 6 मार्क. 2 यांची उत्तरे लिहिली तर आउट ऑफ 12 पैकी मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 जो काही आहे, ओके, सो क्वेश्चन नंबर 1 तुमचा 6 मार्काला. त्यानंतर क्वेश्चन 2 ते क्वेश्चन 5मध्ये तुम्हाला 14 मार्काचे 3 प्रश्न म्हणजे 14 त्रिक 42 मार्क्स होतील. तर क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला 12 मार्काला असेल. म्हणजे 6 आणि 42 48 मार्क्स आणि 48 आणि 12 60 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. ओके, सो यामध्ये आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे नजर टाकूया. काही क्वेश्चन्स हे आत्ता पण तुम्हाला जसेच्या तसे क्वेश्चन नंबर त्यालाच विचारले जाण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 1 नंबरचा प्रश्न आहे, डिफाईन द टर्म ऑफ मार्केटिंग स्ट्रॅटेजी, एक्सप्लेन द व्हेरियस टाईप्स ऑफ मार्केटिंग स्ट्रॅटेजी. म्हणजेच विपणन धोरण व्यूहरचना म्हणजे काय आणि विपणन धोरणाच्या व्यूहरचनेचे विविध प्रकार स्पष्ट करा. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला मार्केटिंग स्ट्रॅटेजीच्या रिलेटेड आणखीन कोणकोणते प्रश्न विचारले जातील. तर विपणन व्यूहरचना किंवा ज्याला आपण मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणूया त्याचे तुम्हाला टाईप्स करून ठेवायचे आहे. त्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पण तुम्हाला करून ठेवायचे आहे. ओके, तर कॅरेक्टरिस्टिक्सवरती पण काही जनरली प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला किमान 14 मार्काला प्रश्न आहे म्हटल्यावर किमान 10 ते 12 तुम्हाला काय केले पाहिजे, कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर्स हे लिहिले गेले पाहिजे. दुसरा प्रश्न म्हणूनच मी कॅरेक्टरिस्टिक्सवर दिलेला आहे की मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजीचे कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन करा. म्हणजे विपणन धोरण म्हणजे काय आणि विपणन धोरणाची किंवा विपणन धोरण व्यूहरचनेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. नेक्स्ट आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे व्हॉट डू यू मीन बाय सस्टेनेबल मार्केटिंग, एक्सप्लेन इन डिटेल इम्पॉर्टन्स अँड प्रॉब्लेम्स ऑफ सस्टेनेबल मार्केटिंग. म्हणजे शाश्वत विपणन म्हणजे काय आणि शाश्वत विपणनाचे महत्त्व आणि समस्या सविस्तरपणे स्पष्ट करा. नेक्स्ट आहे डिफाईन द टर्म ऑफ डिजिटल मार्केटिंग, एक्सप्लेन द प्रॉब्लेम्स अँड पर्स्पेक्टिव्ह
ऑफ डिजिटल मार्केटिंग, म्हणजे डिजिटल विपणनाची व्याख्या देऊन डिजिटल विपणनाच्या समस्या आणि प्रगती किंवा संभाव्यता थोडक्यात स्पष्ट करा. ओके, प्रॉस्पेक्टिव्हचा अर्थ किंवा प्रॉस्पेक्टस ऑफ डिजिटल मार्केटिंग म्हणजेच भविष्यातील संभाव्यता. ओके, त्यानंतर व्हॉट डू यू किंवा व्हॉट आर द मार्केटिंग स्ट्रॅटेजी फॉर एनहान्सिंग कस्टमर इन्व्हॉल्वमेंट अँड एंगेजमेंट, म्हणजे सेवा वितरणामध्ये ग्राहकांचा सहभाग आणि प्रतिबद्धता वाढवण्यासाठी कोणत्या विपणन व्यूहरचना असल्या पाहिजे. ओके, एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. ब्रॉड क्वेश्चनला नाही विचारला तर शॉर्ट नोट्सला विचारण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द टाईप्स ऑफ कस्टमर डिफाईन स्टँडर्ड अँड डेव्हलपमेंट ऑफ कस्टमर डिफाईन स्टँडर्ड. बघा, हा एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला आणखीन दुसऱ्या एका अर्थाने विचारला जातो, जो याचा पुढचाच मी प्रश्न दिलेला आहे. तर पहिल्यांदा हा प्रश्न अगोदर तुम्हाला सांगतो की परिभाषित सेवा मानकांमध्ये ग्राहकांचे प्रकार आणि ग्राहकांचा विकास परिभाषित सेवा मानके थोडक्यात स्पष्ट करा. किंवा डायरेक्ट तुम्हाला प्रश्न विचारला जाईल एक्सप्लेन इन डिटेल्स डेव्हलपमेंट ऑफ कस्टमर डिफाईन स्टँडर्ड, म्हणजे ग्राहकांचा विकास परिभाषित सेवा मानके सविस्तरपणे स्पष्ट करा. अशा पद्धतीचा 14 मार्काला ब्रॉड क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. शॉर्ट नोट्सला कोणकोणते विचारले जाऊ शकतात ते म्हणजे ग्लोबल मार्केटिंग स्ट्रॅटेजी, म्हणजेच जागतिक विपणन धोरण, किंवा लोकल मार्केटिंग स्ट्रॅटेजी असा पण प्रश्न येऊ शकतो. किंवा तुम्हाला दोघांचा डिफरन्स विचारला जाईल, म्हणजेच डिफरन्स बिटवीन ग्लोबल अँड लोकल मार्केटिंग स्ट्रॅटेजी, म्हणजे जागतिक विपणन व्यूहरचना आणि स्थानिक विपणन व्यूहरचना यातील फरक स्पष्ट करा. नेक्स्ट आहे करंट एक्झाम्पल ऑफ कॉर्पोरेट सस्टेनेबल एंडोर्समेंट. ओके, त्यामध्ये कॉर्पोरेट शाश्वततेच्या प्रगतीची सद्यकालीन उदाहरणे थोडक्यात स्पष्ट करा. या पद्धतीचा हा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. इथे तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट जो काही आहे तो भाग तुम्हाला विचारला जाईल. त्यानंतर पुढचा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती सुद्धा कदाचित ब्रॉड क्वेश्चन येऊ शकतो. त्याकरता तुम्ही काळजीपूर्वक आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा करून ठेवा. अदरवाईज शॉर्ट नोट्सला तर डेफिनेटली विचारला जाईलच. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतर या ठिकाणी पुढचा शॉर्ट नोट्स आहे ते म्हणजे रोल ऑफ कस्टमर इन सर्व्हिस डिलिव्हरी, म्हणजे सेवा वितरणातील ग्राहकांची भूमिका थोडक्यात स्पष्ट करा. ओके, तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो तुम्ही व्यवस्थित करून ठेवा, ज्यामध्ये तुम्हाला खूप सारी माहिती लिहिता येईल. पुढे आहे इम्पॉर्टन्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. मी मगाशी सांगितलं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट बाबतीत तुम्हाला त्याचे प्रॉब्लेम्स, त्याच्यातले इम्पॉर्टन्स, ह्या बाबतीत तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न येण्याची शक्यता आहे, म्हणजे तुम्ही तो प्रश्न काळजीपूर्वक करून ठेवा. ओके, सो पुढचा प्रश्न आहे टाईप्स ऑफ मार्केटिंग स्ट्रॅटेजी. विपणन धोरणाचे किंवा विपणन धोरण व्यूहरचनेचे थोडक्यात स्पष्टीकरण करा, किंवा ज्याला आपण विपणन धोरणाचे प्रकार असं आपण म्हणतो, तर तो प्रश्न इथे तुम्हाला विचारला जाईल. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम्स इन डिजिटल मार्केटिंग. म्हणजे डिजिटल मार्केटिंग मगाशी आपण ब्रॉड क्वेश्चन बघितला, तर हा त्याच्यातला शॉर्ट नोट्सचा महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे फॅक्टर्स नेसेसरी फॉर अप्रोप्रिएट सर्व्हिस स्टँडर्ड. योग्य सेवा मानकांसाठी आवश्यक ते घटक स्पष्ट करा. मग याच्यामध्ये जे काही घटक असणार आहे ते तुम्ही किमान 5 ते 6 घटक तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. ओके, आणि सेकंड लास्ट आहे ते म्हणजे सस्टेनेबल मार्केटिंग प्रॉस्पेक्टस, शाश्वत विकासाच्या संधी. बघा, मगाशी जसं तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे इम्पॉर्टन्स सांगितले, तसं तुम्हाला या ठिकाणी त्याचे प्रॉब्लेम्स किंवा पर्स्पेक्टिव्ह हे विचारले जाण्याची शक्यता आहे, म्हणजे त्याकरता तुम्ही हा प्रश्न काळजीपूर्वक करून ठेवायला हवा. ओके, नेक्स्ट आहे www.alibaba.com. ओके, म्हणजे अलिबाबा या वेबसाईटबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती लिहायची आहेत. ओके, सो इथे मराठीमध्ये सुद्धा www.alibaba या नावाने तुम्हाला माहिती दिलेली आहेत. ओके, सो नेक्स्ट प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. या पद्धतीने आपण सर्व जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे ते आपण 1 बाय 1 बघितलेले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला निश्चितच समजलं असेल की रिसेंट
ॲडव्हान्सेस इन मार्केटिंग या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आत्ता या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, यासारख्या नवीन नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, जिथे तुम्हाला परीक्षेसंदर्भातल्या अद्ययावत माहिती तुम्हाला निश्चित ह्या दिल्या जातात। तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा। काही शंका असल्यास निश्चित चॅट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करू शकता। सो टेक केअर, जय हिंद, धन्यवाद।